तहसीलदार ते थेट जिल्हाधिकारी पदापर्यंत मागील 15 वर्षांपासून एकाच जिल्ह्यात काम करणारे बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना गुरुवारी बीड पोलिसांनी लातूर येथून अटक केली। बीड जिल्ह्यातील तब्बल 73 कोटींच्या भूसंपादन मावेज घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे। भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांच्या मावेजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता। त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर 3 महिन्यांपूर्वी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं लक्षात आल्यानंतर पुढच्या सखोल चौकशीसाठी एका विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती। दरम्यान या घोटाळ्यात यापूर्वी महसूल विभागातील कंत्राटी कर्मचारी आणि वकील अशा 10 आरोपींपैकी संजय हांगे, त्र्यंबक पिंगळे आणि शेख अजहर यांना अटक करण्यात आलेली आहे। 4 आरोपी वकिलांना अटकेपासून दिलासा मिळालेला आहे, तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। त्याचबरोबर आता पाठक यांच्या अटकेनंतर या घोटाळ्यात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यावरून राजकीय कनेक्शनच्या देखील चर्चा होत असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडवरही गंभीर आरोप केले जात आहेत। दरम्यान या घोटाळ्यात अविनाश पाठक यांच्यासारखा IAS अधिकारी कसा अडकला, नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात।